रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक 6 आणि 7 या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीला निवडणूक लढण्याची संधी मिळाली पाहिजे। भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी चांगले संघटन असून या परिसरात काम करणारे कार्यकर्ते अतिशय तळमळीने काम करत आहेत। जनतेपर्यंत असलेला चांगला संपर्क हा या भागातील भाजप कार्यकर्त्यांची जमेची बाजू आहे। प्रभाग क्रमांक 6 मध्ये प्राजक्ता रुमडे तर प्रभाग क्रमांक 7 मधून निलेश आखाडे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। दोन्ही कार्यकर्त्यांचा चांगला संपर्क असून येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत दोन्ही प्रभागांमध्ये भारतीय जनता पार्टीला लढण्यासाठी सीट मिळाली पाहिजे असा आग्रह वरिष्ठांकडे धरला आणि हा संदेश पार्टी वरिष्ठांपर्यंत पोहोचवा, कार्यकर्त्यांचे मन ओळखून कार्यकर्त्यांना संधी द्या असा आग्रह धरण्यात आला। हा जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 6 आणि 7 हे दोन्ही प्रभाग हे भारतीय जनता पार्टीच्या विचारांचे प्रभाग आहेत। म्हणजे या ठिकाणी सगळा ही जी लोकवस्ती आहे ही लोकवस्ती सुशिक्षित लोकवस्ती आहे। म्हणजे यांना या ठिकाणी उभे राहणारे कॅन्डिडेट हे किती पात्रतेचे हे बघून मतदान करणारी ही वस्ती आहे। हा जो वरचा जो भाग आहे हा शहराचा नव्याने विकसित झालेला भाग आहे आणि या ठिकाणी असलेले सगळे सुशिक्षित लोक आहेत। म्हणजे फार असं कुठल्या तरी पक्षाच्या मागणं धावणारे किंवा एक गठ्ठा अमुक एकालाच मतदान करतील अशा पद्धतीचं मतदान या प्रभागामध्ये नाही होत। या प्रभागामध्ये सुशिक्षित लोक असल्यामुळे एक चांगला चेहरा या प्रभागामध्ये असेल तर ते चांगल्या पद्धतीने मतदान करतात। याचा प्रत्यय आपल्याला गेल्या निवडणुकीत देखील आला। गेल्या निवडणुकीमध्ये सगळे पक्ष हे वेगवेगळे लढले होते। त्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कॅन्डिडेट प्राजक्ता रुमडे होत्या आणि या ठिकाणी फक्त 100 मतांनी त्यांचा पराभव झाला। तो सुद्धा मी असतो तो झालाच नसता। त्यावेळी मी जर प्राजक्ताताईंबरोबर असतो तर तो पराभव झालाच नसता। त्यावेळी मी राजकारणात नव्हतो, मी शिक्षणामध्ये होतो, त्यामुळे तो पराभव झाला। त्यामुळे यावेळी देखील ही निवडणूक या ठिकाणी युतीमध्ये होणार आहे असं जाहीर झाले। अजून कॅन्डिडेट जाहीर झालेले नाहीत आणि कोण कुठल्या प्रभागात निवडणूक लढणार आहे याबद्दल अजून तरी काही स्पष्टता आलेली नाहीये। पण माझं म्हणणं हेच आहे की या प्रभागामध्ये राहणारा व्यक्ती, या प्रभागात या परिसरामध्ये राहणारा, लोकांना मान्य असणारा, लोकांमध्ये फिरणारा आणि लोकांमध्ये चांगला परिचय असणारा चेहरा या प्रभागामध्ये नेतृत्व करणारा असला पाहिजे। आम्हाला आयात निर्यात असलेले उमेदवार या प्रभागामध्ये उमेदवार म्हणून नको, मग तो कुठच्याही पक्षाचा असू दे। या प्रभागामध्ये इथेच राहणारा माणूस आणि या ठिकाणी स्थायिक असलेला माणूस या प्रभागामध्ये नेतृत्व करणारा असला पाहिजे। प्राजक्ताताई रुमडे असतील किंवा मी असेल किंवा अन्य देखील आमचे पदाधिकारी असतील, मी म्हणतो अन्य देखील पक्षाचे काही पदाधिकारी असतील जे या ठिकाणी धडपडत आहेत, जे या ठिकाणी प्रश्न सोडवण्याचे धडपडतात। रात्री कधी फोन आला तरी आम्ही धावत जातो। कुठलाही प्रश्न असू दे, गटराची लादी तुटली लगेच 4 दिवसात 8 दिवसात आम्ही ते काम करून घेतो। कोणाचा विहिरीत औषध टाकायचं असेल ना ताबडतोब आम्ही जातो। कुठलंही काम असेल तर आम्ही धावून जाऊन त्या ठिकाणी करत असतो। त्यामुळे सर या ठिकाणी मुद्दाम तुम्ही आलाय, मी तुम्हाला या ठिकाणी रिक्वेस्ट करतो की प्रभाग क्रमांक 6 आणि 7 या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कॅन्डिडेट मिळावे अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो। या ठिकाणी आमचे शहराध्यक्ष दादाजी ढेकणे सर देखील आलेले आहेत, वर्षाताई ढेकणे देखील आले आहेत। त्यांना देखील ही परिस्थिती माहिती आहे आणि या ठिकाणी त्यांनी देखील आमच्या बरोबर काम केलंय। मी स्वतः या ठिकाणी जरी नेतृत्व करत असलो तरी देखील आज आपण या ठिकाणी काही कामं लहानसहान केली आहे। म्हणजे जेवढी आपले इथे लोकप्रतिनिधी नाही त्यामुळे आपल्याला या ठिकाणी अग्रेसिव्हली काम करता आलेलं नाही। पण जर ते करायचं असेल तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व या ठिकाणी झाले पाहिजे। वर्षाताई नेहमी आमच्यासाठी धावत येतात, काही कुठचा कार्यक्रम असेल ते करतात। आम्ही कधी कधी सांस्कृतिक कार्यक्रम असतील, कधी आरोग्य शिबिर असतील, कधी नेत्र तपासणी शिबिर असेल किंवा एखादं सामूहिक विकासाचं काम असेल त्यासाठी करण्यासाठीचा पाठपुरावा असेल, त्यासाठी वर्षाताई आमच्या बरोबर फिरत असतात। दादा ढिंगणे देखील फिरत असतात। आमचे सगळे प्रतिनिधी, आमचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आपले ह्या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी धडपडत असतात। त्यामुळे पावरी साहेब आमची विनंती आहे तुम्हाला की तुम्ही हा आमचा संदेश जिथे योग्य ठिकाणी पोहोचवायचा तिथे पोहोचवा। आमची ही रिक्वेस्ट जिथं पोहोचवायची तिथे पोहोचवा, पण या प्रभागामध्ये या ठिकाणी राहणारा सुशिक्षित आणि चांगला चेहरा या ठिकाणी निवडणुकीमध्ये उतरला पाहिजे यासाठी प्रयत्न करा। आज आपण प्राजक्ताताईंसाठी एवढ्या तळमळीने इथे आलाय त्याबद्दल खूप आनंद वाटतो। असेच त्यांच्या पाठीमागे कायम उभे राहणार, जेणेकरून त्यांना तुमचा जो आजचा रिस्पॉन्स म्हणून मी वरती पक्षश्रेष्ठीला कळू शकतो की इथं भरपूर आपल्याला खूप
चान्स आहे, संधी आहे की इथे आपल्या भारतीय जनता पार्टीचे दोन्ही कॅन्डिडेट निवडून येऊ शकतात. तर मी असा प्रयत्न करीनच आणि तुम्ही मला इथे बोलवला त्याबद्दल धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.